नमस्कार. नर्मदे हर. मी संदीप सिद्धये. विजडम ऑफ सनातन धर्म या माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण वेगळ्या प्रकारच्या विषयाला हात घालणार आहोत किंवा त्याच्याविषयी चिंतन करणार आहोत. तो विषय असा आहे की या वर्षीच्या नवीन पंचांगामध्ये आपले पंचांग अतिशय आवडते पंचांग करते म्हणजे जवळजवळ गेली 100हून अधिक वर्ष ज्यांचं पंचांग आपण 105 वर्ष झाली त्याला 105 वर्ष ज्यांचं पंचांग हे अत्यंत सूक्ष्म गणिताने युक्त आणि अतिशय पूजनीय अशा प्रकारचं असतं, उत्तम अशा प्रकारचं असतं असं मानत आलो आहोत. त्या आदरणीय दाते पंचांगकर्त्यांनी यावर्षी आपल्यात काही बदल केलेत पंचांगामध्ये किंवा काही नवीन गोष्टी आणलेल्या आहेत. त्याच्याविषयीचं माझं व्यक्तिगत चिंतन मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आता जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, जितकी माणसं तेवढी मत असं असणं स्वाभाविक आहे. पण ज्या गोष्टी धर्मविषयक असतात ना, मागच्या आपण 4-5 भागामध्ये बघितलं होतं की धर्म कशासाठी असतो किंवा आपलं जीवन कशासाठी असतं आणि धर्मविषयक शंका यांचं निरसन करून घ्यायचं असेल तर कशा प्रकारचं चिंतन असलेल्या व्यक्तींनी त्याच्याविषयीचा निर्णय द्यायचा याविषयीचं आपण एक चिंतन मागच्या वेळी बघितलं. त्याचाच आधार पुढे ठेवून पंचांग करते आदरणीय अनंत उर्फ मोहन दाते गुरुजी म्हणूया यांनी यावर्षीच्या पंचांगामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण जे बदल केलेत त्यांनी काय आहेत त्यांनी आपण पान क्रमांक 21 वरती महत्वाची सूचना. परदेशस्थ तसेच मुंजीनंतर शालेय शिक्षण घेणाऱ्यांना अडचणीचे प्रसंगी खालील गौणकाल आपत्कालामध्ये उपनयन करता येईल. विशेष सूचना. मुंजीनंतर वेदाध्ययन करणाऱ्यांनी या काळात उपनयन करू नये. पान क्रमांक 16 वरील मुख्य काळात करावे. पुढील पानावरील मुहूर्ताविषयी निवेदन. चातुर्मासात गौण काळातील मुहूर्त देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याप्रमाणे गौण कालातील विवाह उपनयनाकरता आवश्यक ते तिथ्यादींचे सर्व नियम लावून मिळणारे मुहूर्त शेजारील पानावर दिले आहे. त्याचबरोबर गुरु किंवा शुक्राच्या अस्तकाळात आपत्कालीन मुहूर्त द्यावयाचा निर्णयही आम्ही घेतला आहे. असे आपत्कालीन मुहूर्त देखील ठळक मथळ्यांसह शेजारील पानावर दिलेले आहेत. उपनयन किंवा विवाह कार्यासाठी मुख्य कालातील मुहूर्तास प्राधान्य द्यावे. त्यानंतर गौण कालातील मुहूर्तास प्राधान्य द्यावे आणि अत्यंत आवश्यक असता गुरु किंवा शुक्र यांच्या अस्तकालातील म्हणजे आपत्कालातील मुहूर्ताचा विचार करावा. याविषयी सविस्तर निवेदन पान क्रमांक 16 वर पाहावे. हे सगळं म्हटलंय 20व्या पानावर. आता 16व्या पानावर काय म्हटलंय तेही आपण महत्वाचे निवेदन. गौण कालातील व आपत्कालातील उपनयन किंवा विवाह मुहूर्त गेल्या दशकामध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये आणि जीवन व्यवस्थेमध्ये वेगाने बदल घडताना दिसून येत आहे. यांचा विचार करता गेल्या काही वर्षांपासून चातुर्मासात आणि गुरु किंवा शुक्र यांपैकी एकाचा उदय असलेल्या काळात म्हणजे एकाचा अस्त आहे आणि दुसऱ्याचा उदय अशा वेळी मुहूर्त देता येतील का याचा विचार सुरू होतो. शके 1942 चे काम करताना अधिक आश्विनसह चातुर्मास आणि पौष माघ फाल्गुन मधील गुरु आणि शुक्रांचा अस्तांचा कालावधी वर्ज करता इतर उक्त कालावधी आणि मुहूर्त नियमांचा विचार करता नेहमीच्या पद्धतीनुसार मुहूर्त द्यायचे झाल्यास फक्त 2 महिनेच मुहूर्तासाठी मिळू शकतात असे लक्षात आले. असे लक्षात आल्यावर दिनांक 18 फेब्रुवारी 2019 रोजी महाराष्ट्रातील पंचांगकर्त्यांची सभा घेऊन किंवा बैठक घेऊन त्यामध्ये याविषयी चर्चा होऊन मुख्य काळातील मुहूर्त नेहमीप्रमाणे देऊन त्याशिवाय लोकांना अडचणीचे प्रसंगी कार्य करण्यासाठी चातुर्मासाच्या गौण काळातील मुहूर्त वेगळ्या पानावर द्यावेत असा विचार मांडला गेला. चातुर्मास हा पर्जन्य काळ असून पूर्वीच्या काळी घरासमोर मांडवात विवाह करीत असल्याने आणि प्रवासाची साधने नसल्याने विवाह न करण्याची व्यवस्था म्हणून चातुर्मासात म्हणजेच पर्जन्य काळात मुहूर्त देऊ नयेत असे सांगण्यात आले असावे. म्हणजे हे नातेशास्त्रींचं मत. त्यामुळे हा नियम सार्वत्रिक दिसत नाही. म्हणजे भारतातल्या इतर काही भागामध्ये असं चातुर्मासात सुद्धा किंवा इतकंच नव्हे तर महाराष्ट्रातील इतर काही पंचांगकर्ते असे मुहूर्त गेली कित्येक वर्ष देत आलेले आहेत असं त्याला म्हणायचं.
सध्याच्या काळात मंगल कार्यालयात विवाह होत आहेत व प्रवास देखील सुखकर झालेला असल्याने पर्जन्य काळात मंगल कार्य करण्यासाठी अडचण येत नाही, म्हणून चातुर्मासात गौण काळातील मुहूर्त देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याप्रमाणे गौण काळातील विवाह उपनयनाकरिता आवश्यक ते तिथ्यादींचे सर्व नियम लावून मिळणारे मुहूर्त स्वतंत्रपणे देत आहोत. त्याचबरोबर मुहूर्त सिंधूमधील यदेकस्यापि मूढत्वे शुभं कर्म न दोषकृत द्वयोर मूढत्व मेवोक्तम दोषतम गुरु शुक्रयोः. शुक्र किंवा गुरु दोघांपैकी एकाचा अस्त म्हणजे एकाचा उदित काळ आणि एकाचा अस्त असं असताना संकटकाळी मंगल कार्य करण्यास दोष नाही. संकटकाळी या वचनानुसार तसेच धर्मशास्त्र विचार मंडळ हे आणखी त्यांचं एक मंडळ आहे. आपण यांच्या कालसुसंगत आचार धर्म या ग्रंथातील विचारानुसार त्या ग्रंथासाठी त्यांनी एक मंडळ स्थापन केलं आणि त्याच्यातल्या मंडळाचे विचार त्या विचाराला अनुलक्षून संकट काळातील मुहूर्त द्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे, म्हणजे नाट्य पंचांगकर्त्यांनी घेतलेला आहे. सांप्रत काळात गुरुजी सुद्धा अडचणीचे प्रसंगी मुहूर्त काढून देत आहेतच, अडचणीचे प्रसंगी. परंतु सर्व गुरुजींचे मुहूर्त शास्त्राचे अध्ययन असते असे नाही. त्यामुळे मुहूर्त नियमांचा विचार करून असे अडचणीचे प्रसंगी घावयाचे मुहूर्त गुरुजींच्या आणि यजमानांच्या सोयी करता स्वतंत्रपणे देता. या मुहूर्तावर मंगल कार्य करताना ज्या ग्रहाचा अस्त आहे त्या ग्रहाच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन, म्हणजे ग्रहाचं म्हणजे दोनच गृहीत धरायचे आहेत, कारण शुक्र आणि गुरु. पण इतर ग्रहांच्या अस्तकालामध्ये अशा प्रकारची शुभकर्म करू नये असं सांगितलेलं नाही. त्यामुळे इथे अस्त कोणाचं धरायचं गृहीत? गुरु आणि शुक्र ह्या दोघांचं एकदम अस्त असेल तर मुहूर्त देणार नाहीत दार्शशास्त्रात. पण गुरु किंवा शुक्र यापैकी एकाच अस्त चालू आहे अशा वेळी गौण कालातले किंवा आपत्कालातले मुहूर्त ते देणार आहेत असं त्यांना म्हणायचंय. असं जेव्हा असेल तेव्हा समजा शुक्राचं अस्त असेल तर शुक्राच्या सुवर्ण प्रतिमेचं पूजन करायचं आणि दान करायचं. गुरुचं असेल तर गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचं पूजन करायचं आणि दान करायचं. आणि चातुर्मासातील गौण काळ जो सांगितलेला आहे त्याच्या काळामध्ये विष्णूच्या सुवर्ण प्रतिमेचं पूजन करायचं आणि दान करायचं. असं करून मंगल कार्य करायला हरकत नाही असं दाते पंचांगकर्त्यांनी सांगितलेलं आहे. आता खाली एक टीप आहे. उपनयन किंवा विवाह कार्यासाठी मुख्य कालातील मुहूर्तास प्राधान्य द्यावे, त्यानंतर गौण कालातील मुहूर्तास प्राधान्य द्यावे आणि अत्यंत आवश्यक असता गुरु किंवा शुक्र यांच्या अस्तकालातील म्हणजे आपत्कालातील मुहूर्ताचा विचार करावा. हे त्यांचं सगळं वर्णन आतापर्यंत आपल्याला वाचून दाखवलं. आता सध्या आपण हे सगळं बाजूला ठेवूया आणि आपण चिंतन करण्याचा म्हणजे माझं वैयक्तिक चिंतन तरी काय आहे याबद्दलचं ते मी आपल्या समोर मांडतो. आपल्याला आवडलं तर आनंद आहे, आवडलं नाही तर दाते पंचांगकर्त्यांनी बरंच काही केलेलंच आहे कार्य. आणि त्यांच्या ते काहीतरी विचार प्रवर्तक मंडळ की काय ते काल सुसंगत आचार धर्म तयार करण्यासाठी म्हणतो तुम्हाला परत एकदा त्याचं नाव बघून त्यांचं धर्मशास्त्र विचार मंडळ, धर्मशास्त्राचा विचार करणारं एक मंडळ स्थापन केलेले आणि त्या मंडळातील लोकांनी जे घेतलेले निर्णय आहेत त्या निर्णयाला अनुलक्षून अशा प्रकारचं गौण कालातले मुहूर्त आपत्कालातले मुहूर्त अशा प्रकारचे द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे या वर्षीपासून. आणि मगाशी आपण एका पानावरती बघितलं असं शालेय शिक्षण घेणाऱ्यांनी उपनयन मुख्य कालामध्ये न करता गौण कालात किंवा काय ते आपत्कालात केलं तरी चालेल. पण वेदाध्ययन जर करायचं असेल तर मात्र तुम्ही गौण कालात किंवा आपत्कालामध्ये म्हणजे उपनयन करू नये असं त्यांना अभिप्रेत आहे. आता उपनयन संस्कार याबद्दल जर बोलायचं झालं तर कित्येक तास जातील फुकटच असं म्हणूया आपण. कारण काय कदाचित ज्यांना आवडणार नाही त्यांच्या दृष्टिकोनातून फुकटच आहे. आणि तेवढे तास आत्ता या क्षणी विशेषतः आपण या मुहूर्त विषयावरती जेव्हा चिंतन करणार आहोत तेव्हा तो द्यावेत असं मला आत्ता या क्षणी वाटत नाहीये. पण तरी सुद्धा उपनयन संस्कार का करायचा असतो त्याची काही प्रमुख कारण शोधून काढण्याचा प्रयत्न करू. उपनयन संस्कारामध्ये जो बटू असतो म्हणजे ज्याचं उपनयन करायचं असतं त्याला द्विजत्व म्हणजे ब्राह्मणत्व किंवा जो ज्या ज्ञातीत जन्माला आलेला आहे त्या ज्ञातीचं विशेष महत्व प्राप्त व्हावं किंवा त्या ज्ञातीचा तो व्हावा अशा अर्थाने म्हणजे तत्पूर्वी त्याला कुठल्याही प्रकारची ज्ञाती नाही आणि जेव्हा हा उपनयन संस्कार होईल तेव्हा त्याला ती ज्ञाती प्राप्त होईल अशा प्रकारची योजना शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. म्हणून त्रैवर्णिक जे आहेत पहिल्या 3 वर्णाचे त्यांचे सगळ्यांचे उपनयन होणं अभिप्रेत आहे. ब्राह्मणाचं, क्षत्रियांचं, वैश्यांचं. प्रसंगी शूद्रांचं सुद्धा उपनयन होऊ नये असं नाही, कारण धर्मसिंधू आदी ग्रंथ 16व्या वर्षी
उपनयन करायला चालतात अशा प्रकारचं सांगतात. धर्मशास्त्राचं पुस्तकी अध्ययन जे करतात ना लोक, तसं माझं अध्ययन नाही. मी संदीप सिद्धे कोणी स्वतःला प्रचंड ज्ञाता किंवा ज्ञानी असं बिलकुल समजत नाही. पंडित तर बिलकुल नाहीच नाही. परंतु अत्यंत साधी सरळ अशा प्रकारची काही विधानं किंवा काही चिंतन मी आपल्यासमोर मांडणार आहे. आणि ते चिंतन आपल्याला कसं वाटतं ते आपण ठरवायचं आहे. आता माझ्या दृष्टिकोनातून उपनयन संस्कार करण्याचं प्रमुख कारण आहे की गुरु शिष्य अशा प्रकारचं नातं निर्माण करणे. म्हणजे जर ब्राह्मण असेल तर त्याला वेदोक्त गायत्रीचा उपदेश, पूर्वीच्या काळी त्रैवर्णिकांना वेदांचा अधिकार असल्यामुळे क्षत्रिय आणि वैश्यांच्या सुद्धा उपनयनामध्ये त्यांना वेदोक्त गायत्री मंत्राचा उपदेश गुरुच्या माध्यमातून होणार असतो. आताच्या काळामध्ये आपण असं धरूया की ब्राह्मणेतर जे वर्ण आहेत ते तात्पुरते जरा थोडेसे गौण धरूया तात्पुरते, कारण त्यांच्यात क्वचितच उपनयनादी संस्कार होतात. पण ज्यांच्यात होतात त्यांना पुराणामध्ये सांगितलेला यो देव सविता स्मातन धियो धर्मादी गोचरे प्रेरयेत तस्य तद्वर्गस्तद्वरेण्यम उपासमहे अशा प्रकारचा जो पुराणोक्त गायत्री मंत्र सांगितलेला आहे त्याचा उपदेश गुरुच्या मुखातून त्या पटूने ऐकावा आणि त्या उपनयनाच्या निमित्ताने त्याला तो गुरुमंत्र प्राप्त व्हावा. म्हणजे मंत्र दीक्षा मिळवण्याचा तो दिवस आणि मुहूर्त आहे. आता जो मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर प्रत्यक्ष त्या क्षणाला प्रत्यक्ष दीक्षा दिली जात नाही त्या गायत्री मंत्राची. तर त्या मुहूर्ताच्या वेळेला काय होतं, तर शिष्याने गुरुला गुरु म्हणून स्वीकारायचं आणि गुरुने शिष्याला शिष्य म्हणून स्वीकारायची तो क्षण असतो. विवाहामध्ये वधूने वराला वर म्हणून स्वीकारायचं आणि वराने वधूला वधू म्हणून स्वीकारायचं, असं स्वीकारण्याची जी वेळ आहे त्याला मुहूर्त सांगितलेला आहे. तर म्हणजे हे इतकं सखोल आहे की त्याच्याबद्दल किती बोलावं तेवढं कमीच. याविषयी आपण वेळोवेळी हा दृक्श्राव्य प्रस्तुतिका ऐकणार आहोत. मी असं सांगत नाहीये की इतक्यातच आपलं तृप्त होऊन घ्या. या थोडक्यात म्हणजे आपल्याला वाटाण्याच्या ज्या काय अक्षता थोडक्यात या विषयाच्या लावतोय त्या पूर्ण करून घ्या असं मानू नका. आत्ता या क्षणी आपल्याला फक्त मुहूर्त हा दातेशास्त्रींनी मांडलेला जो विषय आहे त्याच्याबद्दल आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. त्यामुळे बाकीचे विषय तात्पुरते त्यातलं सखोलता मी तात्पुरती बाजूला ठेवतो. आता उपनयन का करायचं हा विषय चाललाय, त्याच्यानंतर विवाह का करायचा हा पण विषय येणार आहे. धर्मशास्त्राला धरू ना, फक्त वेदाध्ययन जे करणारी मंडळी असतील त्यांनी काय करायचं, त्यांनी त्या दिलेल्या मुहूर्तावरती त्यांनी मुंज लावायची आणि गौण कालात आणि आपत्कालात करायची नाही. एखाद्याला अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचंय म्हणजे इंजिनियर व्हायचं आहे, एखाद्याला डॉक्टर व्हायचं आहे, एखाद्याला सैन्यातला कोणतरी मोठा एखादा अधिकारी व्हायचा आहे, एखाद्याला सनदी लेखापाल म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, किंवा अन्य काही नृत्य क्षेत्रामध्ये काहीतरी मोठं काम करायचं आहे, अन्य कितीतरी शालेय शिक्षण या नावाखाली असलेल्या अनंत प्रकारच्या विद्याभ्यासांचं कडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर अशावेळी आपण जी मुंज करणार आहोत ती मुंजच गौण ठरवली गेलेली आहे. पंचांगकर्ते जे काय सांगतायत त्याच्यामध्ये काय आहे, त्यावेळी मुंजीचा प्रमुख मुहूर्त नसला तरी आपल्याला चालेल. मग अशा मुहूर्तावरती आजकाल पिता मुलाची मुंज लावतो, त्यामुळे तो पिता म्हणजे तो गुरु होतो. तो जो पिता त्या विद्यार्थ्याला म्हणजे आपल्या त्या बटूला म्हणजे आपल्या मुलाला जो गायत्रीचा म्हणजे सावित्री उपदेश देणार आहे, त्याला ब्रह्मचर्याश्रमाची दीक्षा देणार आहे, त्याला ब्रह्मचर्य दीक्षेच्या निमित्ताने ब्रह्मचर्याश्रमामध्ये कसं वागावं याचा उपदेश करणार आहे, त्याच्यानंतर भिक्षा मागण्याचं किंवा अग्निकर्म कसं करायचं, दैनंदिन जीवन कसं जगायचं याच्याबद्दलचा धर्मविषयक उपदेश करणार आहे. आणि वेळोवेळी त्याला त्याचा पिता म्हणजे तो गुरु, आपण नाही तर आपल्या वतीने कुठल्या तरी शिक्षकांना किंवा गुरूंना आपल्या बटूला किंवा शिष्याला मार्गदर्शन करण्याचा जो प्रयत्न करणार आहे तो धर्मशास्त्राला अनुकूल अशा प्रकारचा करणार आहे. म्हणून मुंज करायची नाही. तर वेदाध्ययन शिकणाऱ्या माणसांसाठी मुंज किंवा उपनयन संस्कार हा प्रमुख असं दातेशास्त्री म्हणतात, मी नाही म्हणत. म्हणजे आजकाल जे आपण अभियांत्रिकी शिक्षण वगैरे शिकतो ना, म्हणजे ही जी शिल्पकला आपण दक्षिणेमध्ये प्रचंड मंदिरं बघतो बघा जोरदार, ती जी मंदिरं वगैरे बनवायची जी मंडळी होती ना ती ऋषीमुनी नव्हत्या चुकून सुद्धा, ते फक्त वेगळे शालेय शिक्षण घेणारी मंडळी होती. धनुर्वेद शिकला होता अर्जुन, हा धनुर्वेद. द्रोणाचार्य हे ब्राह्मण असून धनुर्वेद म्हणजे युद्ध करायला शिकले होते. आजच्या तारखेला आपण धनुष्यबाण घेऊन युद्ध करत नसू, बंदुका पिस्तूल घेऊन युद्ध करत असू, अन्य काही साधनांनी युद्ध करत असू,
अशा प्रकारचं युद्ध शिक्षण घेण्याचं जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला उचित अशा प्रकारच्या मुहूर्तावर आपलं उपनयन नाही झालं तरी चालतं नाट्यशास्त्रींना. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून वेदाचं अध्ययन जर करणार असाल तरच फक्त कशा त्या मुहूर्तावरती तुमची मुंज लागणं गरजेचं आहे. एरवीच्या वेळी आपण चातुर्मासात मुंज केली तरी चालते त्यांनी दिलेल्या मुहूर्तावर. एरवीच्या काळी गुरु किंवा शुक्र यातल्या कुठल्या तरी एका ग्रहाचं अस्त असेल तर त्यावेळी शुक्राचं किंवा त्या गुरुचं अस्त असलेल्या ग्रहाचं सुवर्ण प्रतिमेचं पूजन करून किंवा चातुर्मासात विष्णूचं पूजन करून. आता सुरुवातीला ते काय म्हणाले होते की पर्जन्य म्हणजे पावसाळा असतो आणि मग दरवाजात मंडप घालून अशा प्रकारचा विवाह करायचा असतो. असं करणं पावसाळ्यात बहुतेक शक्य होत नसेल म्हणून बहुतेक असावं असं याला वाटतंय. म्हणून शास्त्रकारांनी जे ऋषीमुनी होऊन गेले त्यांनी चातुर्मासामध्ये विवाह मुंजादी गोष्टी करू नयेत असं जे काही त्यांनी सांगून ठेवलं होतं ते म्हणे ऋषीमुनींना कशामुळे वाटलं असेल तर पाऊस असतो ना बाहेर त्यावेळी मग प्रवास करणं सोपं नाही आणि त्यावेळी मग सगळी अडचण होते. आता तसं नाहीये. आता आपण इंडोर म्हणजे आतल्या बाजूला अशा प्रकारच्या हॉलमध्ये सभागृहामध्ये मुंज लग्न लावू शकतो आणि म्हणून म्हणे चातुर्मासामध्ये विवाहादी करायला हरकत नाही, मुंजी उपनयन लावायला हरकत नाही असं त्यांचं म्हणणं. तर त्यांचं आणखीन काय म्हणणं आहे, ओ अशा प्रकारे लोक मुहूर्त काढून देतातच आहेत, ते सगळं असं अनेक लोक करतायत. असंख्य माणसं अशा प्रकारे अनितीने वागतायत. कित्येक माणसं मुंजच करीत नाहीत, कित्येक माणसं लग्न रजिस्टर करतात, कित्येक माणसं पळून जाऊन लग्न करतात, अन्य काय काय प्रकाराने मंगल कार्य होतात. म्हणून आपण कालसुसंगत आचार धर्म किंवा कालसुसंगत आपण बदलायला हवं या नावाखाली ऋषी मुनींनी जे काही शोधून दिलेलं जो धर्माचं आचरण होतं त्याच्यामधल्या पळवाटा शोधून अशा प्रकारचे मुहूर्त वगैरे देण्याचं कार्य विशेषतः जे पंचांग छापतात अशा माणसांनी करायचं आहे का. आमच्याकडे आता नावं घेत नाहीत पण अशी ठिकाणं आहेत की 10व्याच दिवशी 10वं 11वं 12वं आणि काय निधन शांत वगैरे सगळं एकाच दिवशी करून देणारी मंडळी आहे. 10व्या दिवशी ती सुद्धा. आपल्या शास्त्राप्रमाणे काय आहे, 10व्या दिवशी सूतक संपत नाही, 11व्या दिवशी सूतक संपत. म्हणजे त्यांच्या भाषेत जर आपत्कालीन असं जर विशब्द प्रयोग केला तर आपत्कालीन सगळा पुढचा जो विधी आहे 11व्या दिवशी होणारा विधी, 12व्या दिवशी होणारा विधी, अन्य 13व्या दिवशी होणारा विधी किंवा अन्य काय काय जे असेल ते एक वेळ 11व्या दिवशी करायला हरकत नाही असं आपत्कालीन म्हणणं एक वेळ ठीक आहे. पण 10व्याच दिवशी म्हणजे अजूनही सूतक पूर्ण झालेलं नाही याही अवस्थेत करणारी मंडळी आहेतच. म्हणून काही दिवसांनी मग ह्याला आणखीन एक 50 वर्ष जाऊ दे किंवा 25 वर्ष जाऊ दे, यांची पुढची पिढी काय म्हणायला लागेल. कारण ह्यांच्या भाषेत पाऊस पडत असावा आणि त्यामुळे त्या पावसात विवाहादी करणं मंडपात शक्य होत नसावं म्हणून चातुर्मासामध्ये विवाहाचे मुहूर्त देत नसावेत असं यांच्या काय ते धार्मिक काय ते अमुक अमुक संस्था जी त्यांची आहे त्या मंडळाने ठरवलं आणि काय त्याच्यात निर्णय झाला. आणि त्याचबरोबर पंचांगकर्ते किंवा असे मुहूर्त काढणाऱ्या मंडळींची सभा झाली होती आणि त्याच्यामध्ये निर्णय झाला. कोणत्याही दिवशी कार्य करून देणारे गुरुजी आहेत, कोणत्याही दिवशी कार्य करून देणारे. म्हणजे ते कशासाठी कार्य करून देतात तर त्यांना धर्मरक्षण करायची इच्छा नाहीये, त्यांना पैसे मिळवण्याची इच्छा आहे. पंचांगकर्ते परमपूजनीय मोहन दाते गुरुजी, तुम्हाला फक्त पैसे मिळवण्यासाठी तुम्ही पंचांग छापता असं तुम्हाला म्हणायचं आहे का. आपण धर्मविषयक ज्या आधीच्या 4 प्रसृतिका दृक्श्राव्य प्रसृतिका बघितल्या त्याच्यामध्ये ऋषीमुनींचं मत आपल्याला सांगितलं की ज्याला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे किंवा ज्याला ईश्वराचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आणि हे असं मला करून घ्यायचं आहे अशी जी इच्छा आहे त्या इच्छेचं प्राधान्य पहिल्या 5-10 मध्ये म्हणजे जास्तीत जास्त प्राधान्याने ज्याचा क्रमांक लागतो अशी माणसं ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मानावी. जितकं हे प्राधान्य वरचं तितका तो माणूस आध्यात्मिक, जितकं खालचं तितका मनुष्य धार्मिक. आणि असं धार्मिक आणि आध्यात्मिक अशी जी माणसं असतात विशेषतः आध्यात्मिक असतात अशा माणसांच्या मुखातून धर्मशास्त्राचे निर्णय स्वीकारावेत, त्यांच्याकडे विचारावेत असं धर्मशास्त्राला अभिप्रेत आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः मावस बहिणींची लग्न करतो, आत्ते बहिणीशी करतो, मामे बहिणीशी करतो. बलराम हा दारू प्यायचा. कौरवांच्या म्हणजे त्या द्वापार युगामध्ये नियोग संतती नावाचा प्रकार होता म्हणून आपण कालसुसंगत आपण त्याला योग्य पद्धतीने बदललं म्हणून. पण ते सगळं जे बदललं ते कशासाठी बदललं,
अनाचार वाढू नये म्हणून बदललं. आपण जे आता देत आहात त्याने अनाचार वाढेल की कमी होईल? ओ तदेव लग्नम सुदिनंत देव ताराबलं चंद्रबलंत देव विद्याबलं दैवबलंत देव लक्ष्मीपते ते गृहयोगम स्मरामी, अशा प्रकारचा श्लोक आपण सगळ्या मुहूर्ताच्या त्या क्षणाला म्हणतो. म्हणजे विष्णू चरणांचं स्मरण ज्या क्षणी होतं तो जो क्षण आहे तो सगळ्यात उत्तम अशा प्रकारचं लग्न, उत्तम अशा प्रकारचं ताराबल असलेली वेळ, उत्तम अशा प्रकारचा चंद्रबल असलेली वेळ, असं सगळ्या मुहूर्त शास्त्रातले जे जे काही पैलू आहेत ते सगळे पैलू जुळून आलेली वेळ कोणती? ज्या वेळेला आपण मनापासून लक्ष्मीपती असलेल्या भगवान महाविष्णूंच्या चरणकमलांचं स्मरण करतो ती वेळ मुहूर्ताची सर्वश्रेष्ठ वेळ असं दिलेलं आहे शास्त्रकारांनी. पण तरीही चक्षु असलेलं किंवा महत्वाचं अंग असलेलं उपांग असलेलं वेदाचं जे ज्योतिष नावाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये मुहूर्त द्यायची अशी पद्धत अस्तित्वात आली आणि ऋषीमुनींनी बरीच वर्ष किंवा कित्येक युगापर्यंत चातुर्मासात मुहूर्त दिलेले नाहीत. मग आता काल 2च महिने मुहूर्त निघणार. आता गुरुजी लोकांचं कसं होणार? आता ज्यांना काहीही करून गुडघ्याला बाशिंग बांधून जी लोक तयारच आहेत की आत्ताच्या आत्ता विवाह करणं गरजेचं आहे अशी जी मंडळी आहेत त्यांचं कसं होणार? यांची किती काळजी पडली आमच्या दातेशास्त्रींना. अहो, अधर्माने जायचं असतं ना त्यासाठी कुठल्याही प्रकारचा मुहूर्त काढून देण्याची आवश्यकता नाही. करणारी माणसं करू देत, पण त्याचं पाप पुण्य घ्यायला ते समर्थ आहे. एखादं पंचांग आपण जेव्हा छापतो म्हणजे आपण एकाच वेळी अनेक माणसांना उत्तरदायी असतो. एकाच व्यक्तीसाठीचं पाप नाही. तुम्ही एखादी गोष्ट अशी छापून टाकलीत की त्या छापलेल्या गोष्टीमध्ये जो माणूस ते वाचणार आहे तो त्याचा वापर करणार, त्याच्यातून होणाऱ्या दोषाला तुम्ही छापणारी व्यक्ती जबाबदार असता, उत्तरदायी असता. थोडक्यात सांगायचं म्हणजे उपनयन संस्काराची आवश्यकता म्हणजे आपण परत मुख्य मुद्द्याकडे येऊया की उपनयन संस्काराची आवश्यकता फक्त वेदाध्ययन करणार असाल तरच उपनयन करायचं असं आहे का? कुठल्याही प्रकारचं अध्ययन करत असाल तर त्यासाठी मेधाजननाची आवश्यकता नाही, सावित्री उपदेश घेण्याची आवश्यकता नाही, गुरु शिष्य नातं निर्माण करण्याची आवश्यकता नाही, त्यासाठी सण समारंभ करण्याची तरी मग काय आवश्यकता आहे? मुहूर्त होत जसं हे रजिस्टर लग्न नावाचा जो प्रकार असतो ना विवाह, तसा तुम्ही एक आणखीन काहीतरी एक छोटासा मस्तपैकी विधी शोधून काढा की हा विधी झाला की मुंज लागली असं जाहीर करून टाकायचं आणि असं पंचांग करताना छापावं असं आता मला सूचना करावीशी वाटायला लागली. हो, असा अचरटपणा जो काही तथाकथित करणार असतील ती करणारी मंडळी करू देत ना. आपण धर्माला धरून ठेवू. करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी दातेशास्त्रींना एक पत्र लिहिलंय असं माझ्या वाचनात आलं आणि त्यात ते सुद्धा तेच म्हणतात, इंग्रजांचं ब्रिटिशांचं इतकं आक्रमण आपल्यावरती झालं, आपण भयंकर अगदी म्हणजे गुलाम होतो इतर सत्तेंचे. त्याही अति आपत्कालामध्ये सुद्धा आपल्यातल्या लोकांनी धर्मच टिकवण्याचा प्रयत्न केला. बोबडे बोल सुद्धा भगवंताला पुरतात. शबरीची उष्टी बोरं रामचंद्रांनी घेतली, खाल्ली. आयुष्यभर ज्यांनी फक्त लोकांना मारून उदरनिर्वाह केला अशा प्रकारचा रत्नाकर मरा म्हणून भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकला आणि आधी रामायण लिहू शकला. हे सगळं पुष्टीक्रमामध्ये म्हणजे स्वतःचा उत्कर्ष करण्याच्या क्रमामध्ये ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही लौकिक अशा प्रकारच्या गोष्टींसाठी जिथे मुहूर्त वापरावेत वगैरे असं जिथे सांगितलंय त्या सगळ्या गोष्टीमध्ये हे ईश्वर प्राप्तीचं चाललेलं नाहीये. ईश्वर प्राप्ती ज्याला करायची आहे त्याच्यामध्ये जरा चूक इकडे तिकडे झालं ना तरी चालू शकतं, ते भगवंत त्याला क्षमाशील आहे. पण अशा प्रकारे जर ज्याला करायचंय त्याला करू दे ना, त्याला काढीव मुहूर्त काढू दे, कुठल्याही दिवशी करू दे, लग्न मुंज अन्य काही करू दे, पण आपण त्याला पाठीराखे का होत आहे? आणि त्याचंच पुढचं स्वरूप आहे तुमचं काल सुसंगत आचारधर्म. करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी सुद्धा हेच मत मांडलेलं आहे. माझं मत आपल्याला पटतंय का बघा. आता चातुर्मासामध्ये विवाह करू नये असं ते शास्त्रकारांनी किंवा मंगल कार्य करू नये असं शास्त्रकारांनी म्हटलंय. त्याचं कारण त्यांनी देताना असं सांगितलंय की त्या काळामध्ये देवशयनी काळ असतो. देवशयनी एकादशी आणि प्रबोधिनी एकादशी म्हणजे चातुर्मासामध्ये देव एक प्रकारचं शयन करतात असं गृहीत आहे. वृंदेची कथा सगळी सांगत बसत नाही.
आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रबोधन होतो तेव्हा उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज असं म्हणून झोपलेल्या भगवंतांना काल्पनिक आहे सगळं, प्रेमाचं भक्तीच्या साह्याने असं केलेलं लादलेलं आहे भगवंताला असं मी म्हणेन. पण ते भक्तीचं लादणं जे आहे ना ते अशा प्रकारच्या नियमावलींना चालणार नाहीये. कारण हा जे नियमावलीचा जो प्रकार आहे ना तो भक्तीपूर्ण नसतो. म्हणजे भक्ती हे जे शास्त्र आहे ना ते पूर्वमीमांसा शास्त्रामध्ये मिसळायचं नाही. हे जे सगळे निर्णय वगैरे आहेत ना ते पूर्वमीमांसा शास्त्राला धरून आहे. भक्तिशास्त्र एकदा आलं ना की त्याच्यात जातपात नसते, अन्य काही नसतं, बऱ्याच गोष्टी सगळ्या शिथिल होऊन जातात. जे जे भेटेल ते ते भूत ते मानिजे भगवंत, जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत, अशा प्रकारची सगळी परिस्थिती तयार होते वगैरे. ते सगळं भक्तिशास्त्रात आहे. पण या शास्त्रामध्ये देव जर झोपलेला आहे असं जर कल्पना आहे भक्ताची तर त्या काळामध्ये कशा प्रकारचं धार्मिक आचरण करायचं ते दिलेलं आहे शास्त्रकार. आणि ते आपण आधीच्या म्हणजे विशेषतः धुंडीराज शास्त्री पूजनीय आणि पूजनीय लक्ष्मण शास्त्री दाते म्हणजे नाना आजोबा आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे मोहन दातेंचे काका म्हणा किंवा वडील म्हणा, मला वाटतं अनंत धुंडीराज असंच आहे म्हणजे त्यांचे अनंत म्हणजे धुंडीराज शास्त्री म्हणजे अण्णांचे हे चिरंजीव आहेत. तर अण्णा दाते आणि नाना दाते यांनी नानाविध प्रकारांनी धर्मरक्षण कसं होईल याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्यांनी दर पंचांगामध्ये काही ना काहीतरी नवीन नवीन टीका टिप्पण्या चांगल्या देऊन, आणि त्या कशाला तर ऋषी मुनींचं म्हणणं कसं चांगलं होतं कसं योग्य होतं याचं समर्थन करण्याचा आटोकाट केलेला प्रयत्न आहे. आणि अशा प्रयत्नातून मग काय झालं, धर्मशास्त्रीय निर्णय भाग 1 भाग 2 असे प्रसिद्ध झाले. आपल्याला आता जाता विषय आलाच आहे म्हणून सांगतो. शिवरात्रीच्या रात्री निशिथ कालाचा नावाचा एक विशिष्ट वेळ असते. म्हणजे निशिथ काल हा कधीही आपण रात्रीच्या वेळेचा गृहीत धरू शकतो, पण महाशिवरात्रीच्या रात्रीच्या निशिथ कालाला विशेष महत्व असतं. त्यावेळी शिवांची विशेष पूजा करावी, त्या वेळेपर्यंत तरी कमीत कमी जागरण करावं इत्यादी खूप निशिथ कालाविषयी मी एक आपल्या व्हॉट्सअपच्या एका समूहावरती सखोल आणखी अशा प्रकारची माहिती दिलेली आपल्याला कदाचित आढळून आली असेल. नसेल तर पुन्हा कधी देण्याचा प्रयत्न करूया जर आपण ऐकली नसेल तर. निशिथ कालाचं महत्व लोकांना समजावून सांगायचं सोडून दाते शास्त्रींनी आजकाल निशिथ काल असा शब्दप्रयोगच वापरायचा बंद करून टाकला. का तर अनेक लोक म्हणजे मी आता कल्पना करतो जशी ते कल्पना करतात की बहुतेक पावसामध्ये बाहेर असा मंडप घालता येत नसेल म्हणून बहुतेक ऋषीमुनींनी चातुर्मासात मुहूर्त द्यायची पद्धत नसावी त्या काळात. असं जसं हे जे धार्मिक समिती जशी ठरवते तसं मी एक कल्पना करतो की दाते शास्त्रींना अनेक फोन येतात आणि त्या फोनवरती लोक प्रश्न विचारतात की हे निशिथ काल काय असतं. त्या प्रत्येकाला उत्तर देण्याचा त्रास होतो दातेवरील, आणि मग त्या त्रासातून सुटका करून घ्यायची म्हणून काय करायचं तर निशिथ काल असा शब्दप्रयोग द्यायचाच बंद करून टाकायचा. आणि मग लिहायचं काय तर शिवपूजनाचा कालावधी. म्हणजे या महाशिवरात्रीच्या दिवसभरात आपण शिवपूजन केलं किंवा नाही केलं ते महत्वाचं नाही. म्हणजे त्यावेळी पूजन करायचं वेळच नसतं. मुहूर्त कधी आहे तर रात्रीच्या त्या निशिथ कालाच्या वेळी म्हणजे शिवपूजनाचा मुहूर्त. म्हणजे एरवीच्या वेळी दिवसभर शिवरात्रीच्यात मुहूर्त नाहीये का याविषयी शंकेचा फोन गेला तर याला चालतो हो. पण त्यापेक्षा निशिथ काल म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय हे छोटंसं त्या एखाद दुसरी जाहिरात कमी करून तिथे छापलं तर काय होणार आहे, आपलं पैसे कमी पडतील. पण आर्तो जिज्ञासूरर्थार्थी ज्ञानीचं भरतर्षभ. तर जिज्ञासू अशा प्रकारचं धार्मिक होण्याऐवजी आपण अर्थार्थी धार्मिक होण्याचा प्रयत्न करता आहात का. आहार निद्रा भय मैथुनांच्या ही जी सजीवाची लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणांच्या परेय जाण्याचा प्रयत्न करतो तो धार्मिक. तर आपण जास्तीत जास्त अर्थप्राप्ती कशी व्हावी असं करण्याचा प्रयत्न करतायत असं त्याचा मी आरोप करीन तर त्यात चुकीचं काय बरं हो. निशिथ काल म्हणजे काय तो समजावून सांगा ना एखाद्या वर्षीच्या पंचांगामध्ये. आणि नंतर लोकांचे जेव्हा असे आपल्याला दूरध्वनी येतील तेव्हा सांगायचं की आमचं धर्मशास्त्रीय निर्णय क्रमांक 3 पुस्तक वाचा. तसं आपण आजकाल गोत्रावळी छापत नाही आणि मग काय करता तर आमचं अमुक अमुक गोत्रावळी नावाचं पुस्तक आहे सुलभ गोत्रावळी, त्या पुस्तकात तुम्ही गोत्रावळ्या बघा. हे जसं करता तसं अशा प्रकारच्या ज्या शंका असतात त्या शंकांची निरसन करणं आपलं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे एक म्हण आहे, जया अंगी मोठे पडत या यातना कठीण. आपल्या आजोबांनी वडिलांनी धर्माची धुरा खांद्यावर वाहण्यासाठी प्रयत्न केला. आजोबांनी तर घरी घरी जाऊन पंचांग स्वतःच्या हाताने वाटली असं आपणच स्वतः सांगितलेलं आहे. आणि असं असताना दातेशास्त्री आज असं म्हणतायत की मला निशिथ कालाबद्दलची माहिती छापायची नाही, पानं वाढवायची नाही, प्रसंगी जाहिराती वाढल्या तरी चालतील त्यासाठी पानं खर्च करूया कारण त्याच्यातून उत्पन्न मिळण्याचा विषय आहे.
पण जर चुकून निशित काल म्हणून काहीतरी छापलं तर धर्माचं कार्य होईल. पंचांगाचं जे आजोबांनी आणि वडिलांनी चालू ठेवलेलं जे उत्तम अशा प्रकारचं कार्य पुढे चालवण्याचं कार्य त्यांच्या पुढच्या पिढीने करावं असं अत्यंत आशेने आम्ही जे सगळे मंडळी बघतो आहोत त्याच्यावरती आपण फाटा देता आहात. हा कलियुगाचा महिमा की काय असा मला प्रश्न पडलेला आहे. यानंतरची जी आणखीन प्रस्तुती खूप आणखीन मला बोलण्यासारखं भरपूर आहे, पण काळ हा अत्यंत मर्यादित असं मला वाटतं. विवाहासाठी सुद्धा मुहूर्त देताना ते शुक्रात किंवा गुरुच्या अस्ताचे काल जे टाळायला सांगितलेले आहेत त्याच्यात आपत्कालीन म्हणून तुम्ही गुरु शुक्राच्या पैकी एकाच असतं असेल तर मुहूर्त द्यायची पद्धत सुरू केली. हो, मग गुरुबल बघायला हवं कशाला, ते शुक्रबल बघायला हवं काय, त्याची गरजच नाही असा त्याचा अर्थ झाला अप्रत्यक्षरित्या. गौडकाल या शब्दाचा, आपत्काल या शब्दाचा अर्थ काय? हो, सगळे गुडघ्याला बाशिंग बांधूनच धर्म मोडायची किंवा त्याच्यात शॉर्टकट करायची कुठलीही योजना लोकांना द्या. हे टपूनच बसले आहेत. हे टपून बसलेल्या लोकांसाठी आपण त्यांच्या हातात पोलीस देणार आहोत. यासाठी आपण धर्माची जागृती करण्यासाठी पंचांग आहे की जे लोक धर्मामध्ये कसा जास्तीत जास्त पळवाटा शोधून आपल्याला आणखीन जास्तीत जास्त भोगवादी जीवन जास्तीत जास्त कसं जगता येईल याविषयीचं चिंतन करणाऱ्या व्यक्तींना आपण पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार आहात की जास्तीत जास्त भोगवादी झालेल्या लोकांनी धर्मविषयक थोडं तरी आयुष्यात चिंतन करावं असा प्रयत्न करण्यासाठी आपण वागणार आहात. यातलं नेमकं काय करणं आपल्याला गरजेचं आहे असं आपल्या वडिलांना आणि आजोबांना अभिप्रेत होतं. त्याचं चिंतन मोहन शास्त्री दातेंनी करावं अशी मी त्यांना या युट्यूबच्या माध्यमातून विनंती करतो. आणि माझं हे जे सगळं म्हणणं आहे त्याच्यात बरेच अजून मुद्दे सांगायचे राहून गेलेत, पण काल अभावी किंवा फारच वेळ होतोय म्हणून मी इथे थोडंसं विराम घेतो आणि श्रोत्यांना विनंती करतो की ज्यांना याविषयी अजून काही म्हणायचं असेल त्यांनी अवश्य मलाही कळवावं. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी दृकश्राव्य नसेल तर निदान श्राव्य माध्यमातून म्हणजे आपला आवाज ध्वनिमुद्रित करायचा. आजकाल ते सगळं हे अशा प्रकारे आपण माझ्यासारख्यांकडे पाठवा म्हणजे मी प्रयत्न करीन की ते दातेशास्त्रींपर्यंत पोहोचवण्याचा. कारण आजकाल पत्र लिहायला कोणाला वेळ नाही आणि ते लिहिलेलं वाचायला कोणाला वेळ नाही. हजारो पत्र जाऊन दातेंकडे पडत असतील, ते कधी वाचतात काय माहिती नाही मला तर खरंच. तेव्हा आपण अशा असंख्य लोकांनी एकत्रित येऊन या अशा प्रकारच्या गोष्टींचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. ज्यांना वाटतं त्यांनी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दाखवून द्या की हे सगळं जे काय आता धर्माचं संकुचीकरण चाललेलं आहे त्याच्यामध्ये हा एक प्रकारचा भोगवाद बोकाळत चाललाय. ज्या धर्मामध्ये तो जास्तीत जास्त ढवळाढवळ करण्याचा जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाला हाणून पाडण्याचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आहे असं आपण दाखवून देणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वांना मी नमस्कार करतो, विनम्र अभिवादन करतो की याप्रमाणे कृती करा. नमस्कार, धन्यवाद. नर्मदे हर.